नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलेले आहे मलाड वेस्टच्या मार्केटमध्ये, फिश मार्केटमध्ये। खूप मोठं आणि होलसेल मार्केट आहे हे। मलाड वेस्टला स्टेशनच्या बाजूलाच आहे। नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा, खूप होलसेल भावामध्ये इथे फिश मिळतात। चला मग भेटू आपण फिश मार्केटमध्ये। कोणते कोणते फिश आज अवेलेबल आहेत ते बघूया आपण। कोळंबीचा वाटा कसा आहे? काय घ्यायचं आहे का? 500 रुपये वाटा आहे। मांदेलीचा वाटा कसा आहे? कोणती मच्छी हो मावशी? तोल कसा वाटा आहे तो? 200 वाटा आहे, पण 300 ला 2 देणार। 300 ला 2 कमी नाही ताई। ही कुठली मच्छी हो? मोदक कसा वाटा तो? 200 रुपये। कमी नाही, 200 रुपये वाटा मोदकी। बोंबीला आहे फक्त बांगल्याचं टप। फक्त काळा मासा आहे। हे कसा वाटा लावलाय काळा मासा? 250 रुपये वाटा लावलाय। वाम आहे इथे। वाम कैसा? वाम 600। पापलेट वगैरे कसं सेट करून ठेवलं। पापलेट पापलेट कैसे देना पाहिजे तुला? बोल। खेकडा फक्त मस्त भरलेला आहे। कसं खेकड्याचा वाटा? 1200 रुपये। टोकेरी बांगडे आहेत। देऊ का तुम्हाला? बाय तुम्हाला उन्हात भेटणार 250चा वाटा पडेल। 500 ला 2 वाटा, 200 काय करायला लागेल? पुरून वाटा घ्यायला आणि 200 रुपये। टोकेरी बांगडे 2 वाटा लेगा 300 में। कोळंबी बघा मस्त। मावशी कशी आहे कोळंबी? 800 रुपये। आणि पापलेट? पापलेट 1200। पापलेट वगैरे मस्त फ्रेश आहे। 1200 रुपये। कसे हो कोळंबी? 200। खेकडी आहे। कशी दिली मावशी ती खेकडी? किती? संपली पण कितीला दिली ती? 600ला। चिंबोऱ्या बघते 600 रुपये। जिवंत आहे। नांग्या तोडून घेत आहेत। सुरमई बघता तेवढी मोठी। मावशी कशी सुरमई? 1000 रुपये सुरमई। फक्त रावस आहे। कैसे वाटत आहे भैया? 725 रुपये वाटा। पापलेट पण आहे 1500 रुपये पापलेट। क्या है ये? रावस रावस कैसे वाटा? 1500 1000।
1500 रुपये वाटा रावस. प्रॉन्स कोणतं मच्छी आहे? फक्त खजूरी मासा आहे. कैसे दिया हो? कितने का? 5,000. आता जस्ट मी फिश मार्केटमधून आलेले आहे. तिथून मी घेतलेलं आहे 350 रुपयाची कोळंबी. बघताय मस्त मोठी साईज आहे. त्यानंतर मी इथे 500 रुपयाची खेकडी पण घेतलेली आहे. 1000 रुपये वाटा सांगितलेला मला, तर मी मार्केटिंग करून मी 500 रुपयाची खेकडी घेतलेली आहे. त्यामध्ये 8 खेकडी आहेत. ते आता मोडतो आहे आम्ही. छोट्या मुलांना सर्दी वगैरे झाली ना ती पाहिजेच असतं. सर्दी नाही. हां पाच नाव चांगले. हे गावठी, आम्ही गावठी पाहतो. सर्व खेकडी मोडून झालेली आहे. इथे आपण आता वाटण तयार करणार आहोत. वाटण भाजून माझं वाटून घेतलेलं आहे मी. आता एका टोपामध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे. तिथे 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहे. लालसर आपल्याला तळून घ्यायचा आहे. हा चांगला लालसर आणि मऊ असं भाजायचा आहे कांदा आपल्याला तेलावर. याच्यामध्ये 2-4 पानं मी कढीपत्त्याची घातलेली आहे. तोही चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे. चांगला परतल्यानंतर आपल्याला याच्यावरती टॉमॅटो घालायचा आहे. एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो मी घातलेला आहे इथे बारीक चिरून. तो पण आपल्याला तेलावरती चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावर आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी घेतलेला आहे मीठ घातलेलं आहे मी आता याच्यावर. मीठामुळे आपलं हे टॉमॅटो चांगला विरघळणार आहे. याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे मी आता. हळद घातलेली आहे. गरम मसाला घातलेला आहे. काश्मीरी मिरची घातलेली आहे. हे आपल्याला तेलावर चांगलं फ्राय करायचं आहे. इथे बघताय मस्त असं लालसर कलर आलेला आहे. तेलावर छान असं फ्राय झालेले आहे सगळे मसाले. याच्यावर आपल्याला वाटलेलं वाटप घालून घ्यायचं आहे. तेही चांगलं तेलावरती मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं आपल्याला मस्त असं तेलावरती फ्राय करायचा आहे मसाला. मसाला फ्राय झालेला आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं घालून घ्यायचं आहे पाणी. या मसाल्यामध्ये आपण मोडलेली खेकडी आहे ती घालून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटं आपण बारीक गॅस करून ही शिजवून घेणार आहोत.
इथे बघताय झणझणीत आपला खेकडा मसाला तयार आहे। आता आपण बघूया कोळंबी फ्राय। इथे मी कोळंबी साफ करून घेत आहे। कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मी आता याच्यावरती मसाले लावून घेते आहे। इथे मी कोकम आगळ घातलेला आहे। सुके मसाले आपण याच्यावर घालणार आहोत। हळद घातलेली आहे, लाल तिखट घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे, आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि हे मिश्रण एक 10 मिनिटं आपल्याला हे कोळंबीला लावून ठेवायचं आहे। इथे पाहताय मी मसाला लावून घेतला आहे कोळंबीला। आता हे आपल्याला 10 मिनिटं मॅरिनेट करत ठेवायचं आहे। कोळंबीचं कोटिंग तयार करून घेणार आहोत आपण। इथे मी रवा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे। आपल्याला मिश्रण सगळं एकत्र करायचं आहे। ह्याच्यामध्ये कोळंबी डीप करून आपण फ्राय करून घेणार आहोत। इथे पाहता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। ते कोळंबी आपण कोटिंगमध्ये डीप करून घेऊया। 5-6 कोळंबी अशा मी डीप करून घेतलेल्या आहे आणि आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। चांगल्या खरपूस फ्राय करायच्या आहेत। कोळंबीची एक बाजू ऑलमोस्ट चांगली खरपूस शिजलेली आहे। ह्याला आपण पलटी करून घेऊया। दुसरी बाजू आपल्याला चांगली खरपूस फ्राय करायची आहे। ऑलमोस्ट आपल्या कोळंबी फ्राय झालेल्या आहेत कुरकुरीत अशा। याच्यावर कोथिंबीर घालून मी आता ह्या कोळंबी सर्व करून घेणार आहे। एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता मस्त असं लालसर गोल्डन कलर आलेला आहे। आपली कोळंबी फ्राय झालेली आहे। आता हे खाण्यासाठी रेडी आहे। चला मी डिशमध्ये काढून घेते कोळंबी। तर मग रेडी आहे कोळंबी फ्राय आणि खेकडा मसाला। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले। तर व्हिडिओ आवडले प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला मग भेटू आपण नेक्स्ट